उजवीकडून डावीकडे चाललेलं हे इंजिन मग या इंजिनानं दिशा बदलली आणि ते डावीकडून उजवीकडे धावायला लागलं। आणि आता पुन्हा या इंजिनानं दिशा बदलली, ते परत उजवीकडून डावीकडे धावतंय। आज ही झुकझुक गाडी दाखवायचं कारण म्हणजे सध्या मनसेचं इंजिन हे असंच दिशा बदल करत धावतंय। गेल्या 10 वर्षांचा या इंजिनाचा प्रवास बऱ्याच खास खळग्यांचा आहे। राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत 2006 साली मनसेची मुहूर्तमेढ रोवली। मनसेची पहिली परीक्षा होती 2007ची पालिका निवडणूक। त्यावेळी मनसेला अधिकृत चिन्ह मिळालं नसल्यानं मनसेनं ही निवडणूक लढली, ती कब्बशी आणि विमान अशा चिन्हांवर। 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं जोरदार मुसंडी मारली आणि त्याच्याच जोरावर मनसेला इंजिन हे चिन्ह मिळालं। 2009ची विधानसभा निवडणूक मनसे पहिल्यांदा लढली, ती या इंजिनाच्या चिन्हावर। तेव्हा हे इंजिन होतं उजवीकडून डावीकडे जाणारं। या इंजिनात बसून पहिल्याच फटक्यात 13 आमदार विधानसभेत दाखल झाले। तेव्हापासून मनसेच्या इंजिनाची शिट्टी जोरात वाजायला लागली। पण उजवीकडून डावीकडे जाणारं मनसेचं इंजिन अनेकांना खटकायला लागलं आणि मराठी संस्कृतीप्रमाणे, मराठी लिखाणाप्रमाणे मनसेचं इंजिन डावीकडून उजवीकडे न्यायचं ठरलं। इंजिनानं दिशा बदलली। 2012च्या पालिका निवडणुकीत मुंबईत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले। नाशिकमध्ये महापालिका ताब्यात आली आणि पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मिळालं। पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचं फार पानिपत झालं। विधानसभेला आमदारांची संख्या 13 वरून फक्त 1 वर आली। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवकांचे 9 नगरसेवक झाले। पक्षाची एवढी अधोगती का यावर खल सुरू झाला आणि इंजिनाची बदललेली दिशा यालाही पराभवाचे कारण मानण्यात आलं। म्हणूनच मनसेचं इंजिन पुन्हा यार्डात गेलंय। 9 अंकांच्या बाबतीत म्हणा किंवा इंजिनच्या दिशेबद्दल म्हणा, राज ठाकरे तसे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार आहे। म्हणून मनसेचं इंजिन पहिल्यासारखं म्हणजे उजवीकडून डावीकडे धावायला लागलं। इंजिनाची दिशा बदलल्याने पक्षाची दशा बदलेल असं मला वाटत नाही। पक्षा पुढे जाण्यासाठी काम करावं लागतं। आता त्याची जाणीव राज ठाकरेंनी झाली असेल। तसं बघितलं तर आता त्यांनी कोणत्या ज्योतिषाला विचारलं वगैरे याची मला कल्पना नाही, त्याचं उत्तर तेच देऊ शकतील। परंतु ते प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगतात, त्यामुळे ते अशा प्रकारे ज्योतिष वगैरे वरती किती विश्वास ठेवत आहेत आणि कोणाला विचारतायत की नाही याचं उत्तर तेच देऊ शकतील। आता जर पाहिलं आपण तर शनीमध्ये बुध चालू आहे आणि 11-8 म्हणजे नोव्हेंबरच्या या महिन्यापर्यंत त्यांना जवळजवळ गुरुच संपतोय। म्हणजे विदशा ज्याला म्हणतो आम्ही, अंतर्दशेमध्ये विदशा ती गुरुची आहे आणि तो गुरु संपला की मग त्यांना चांगलं यश पण दाखवतोय। यशवंत नाट्यमंदिर सभागृहात नुकत्याच झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिशा बदललेलं हे इंजिन पुन्हा कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं आणि कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले। पुढे मनसेच्या अधिकृत पोस्टर्सवरती हे दिशा बदललेलं इंजिन आता आवर्जून दिसू लागलंय। पण मधल्या काळात इंजिनानं इतके यू-टर्न घेतलेत की इंजिनाला दिशाच कळेनाशी झाली, अशी कुजबुज आता आहे। इंजिनानं तोंडानं नुसत्याच वाफा सोडून उपयोग नसतो। मुळात इंजिनाचा मेंटेनन्स ठेवावा लागतो, त्यासाठी काम करावं लागतं, तर इंजिन वेगात धावतं। एकंदरीतच या गोष्टीचं तात्पर्य काय की दिशा बदलली तरी दशा बदलत नाही, ती बदलून दाखवावी लागते। इंजिन कुठल्या दिशेने धावणार यापेक्षा त्याचा पाया मानले जाणारे रूळ अर्थातच पक्ष संघटन मजबूत करण्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे। अन्यथा इंजिन वेगाने धावण्याऐवजी ते भरकटण्याची शक्यता अधिक वाटते। ठाण्याहून कपिल राऊतसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।